जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. जे चॅनलचं नाव आहे SY क्रिएशन. तर आजचा आपला व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर आज आपण जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज केलेलं आहे, तसं जे काही आपण बीट मार्क आणि शेक इफेक्ट यूज केलेला आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला मिळून जाईल. तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता. तर चॅनलवर नवीन पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. तर जरा ही नवीन घालवता आपण आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया. जय शिवराय मित्रांनो, तुम्ही आपला प्रिव्ह्यू व्हिडिओ बघितला असेलच. तर हा व्हिडिओ जो सिंपल आणि इझी वेमध्ये कसा क्रिएट करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे. त्यामुळे जराही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आपण जे काय तुम्हाला मटेरियल सर्व प्रोव्हाइड केलेलं आहे, तुम्हाला सिम्पली डाउनलोड करून घ्यायचं आहे. डिस्क्रिप्शनला सर्व मटेरियल एकदम फ्रीमध्ये मिळून जाईल. तिथून तुम्हाला आपल्या मटेरियलची फाईल आणि बीट मार्क सिम्पली अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर अलाइट मोशन ॲप नसेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. तिथून अलाइट मोशन ॲप डाउनलोड करून घ्या. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सिम्पली अलाइट मोशन ॲप ओपन करून आपलं नेट बंद करून घ्यायचं आहे. आपल्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल. इथं येऊन सिम्पली आपल्याला प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला बीट मार्क असेल दिसेल तर सिम्पली आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला अशा प्रकारे लेयर्स आणि सॉंगचे लेयर बघायला मिळेल. आता आपल्याला ॲरोवरती क्लिक करून सगळ्यात पहिल्यांदा 2.24 जो काय आपला बीट आहे तो सिम्पली आपल्याला बीट इथं अशा प्रकारे ते बीटवरती यायचं आहे. इथून सिम्पली आपल्याला प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. सिम्पली आपल्याला प्लस चिन्हावर क्लिक करून शेपवरती यायचं आहे. इथे येऊन आपल्याला हा शेप ॲड करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला मूव अँड ट्रान्सफरला क्लिक करून सिम्पली 3 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला साईज ॲडजस्टमेंट बघायला मिळेल. आता आपल्याला सिम्पली साईजची वाढवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे वाढवून घ्यायचं. सिम्पली आपल्याला ही जी काय 2च्या मध्ये ही काय आपली चेन आहे त्याच्यावर सिम्पली आपल्याला क्लिक करून इथे आपल्याला वरची जी काय ॲडजस्टमेंट आहे ती वरची लेंथ कमी करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे खालची आपल्याला लेंथ वाढवून घ्यायचं आहे. इथं अशा प्रकारे ॲडजस्ट करून घेतल्यानंतर आपलं जो काय सगळ्यात खाली 4 नंबरचा ऑप्शन आहे ज्यावर सिम्पली आपल्याला क्लिक करून आपली जी काय खालची साईज आपल्याला अशा प्रकारे इथं थोडीशी राईट साईडला स्क्रोल करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला ती आपली शेप ते करायला दिसून येईल. अशा प्रकारे इथं करून घ्यायच्यानंतर सिम्पली इथून बॅक यायचं आहे. तर सिम्पली आपल्याला ॲरोवरती क्लिक करायचं आहे आणि आपलं जो काय पुढं 12.27 सेकंडचा बीट आहे इथपर्यंत येऊन सिम्पली आपल्याला ऑप्शनला क्लिक करून तिथपर्यंत सिम्पली आपल्याला याची लेंथ वाढवून घ्यायचं आहे. आता पुन्हा आपल्याला मूव अँड ट्रान्सफरला क्लिक करून इथपर्यंत अशा प्रकारे आपल्याला हे एका साईडला हे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर आपल्याला अशा प्रकारे इथे एका साईडला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला सिम्पली लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला पुढे येऊन आपला जो काय पुढचा म्हणजे 4.28 सेकंडचा बीट आहे त्या बीटला येऊन सिम्पली आपल्याला लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला अशा प्रकारे लेअर पेस्ट झालेला दिसून येईल. आता आपल्याला सिम्पली त्या लेअरला क्लिक करून पुन्हा मूव अँड ट्रान्सफरला क्लिक करून अशा प्रकारे थोडंसं आपल्याला लेफ्ट साईडला इथं ही लेअर घेऊन यायचं आहे. आता आपल्याला सिम्पली आपलं जो काय ही जी लेअर आहे याची लेंथ आपल्याला 12.27 सेकंडपर्यंत आपल्याला जी काय एक्स्ट्रा पार्ट असेल तो कट करून तिथपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला पुन्हा सिम्पली 7.29 सेकंडच्या बीटला येऊन पुन्हा लेअरच्या ऑप्शन क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याची लेंथ 12.27 सेकंडपर्यंत येऊन इथं कमी करून घ्यायचं आहे. आता पुन्हा या लेअरला क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरला क्लिक करून अशा प्रकारे आपल्याला हे सगळ्यात राईट साईडला ही लेअर ही घेऊन यायचं आहे. असं आपल्याला 3 लेअरचे ॲडजस्टमेंट इथं करून घ्यायचं आहे. तिथे आपण ॲडजस्टमेंट केलेली आहे. आता आपल्याला पुन्हा सुरुवातीच्या म्हणजे 2.24 सेकंडच्या बीटला यायचं आहे. आपलं जे काही रेक्टँगलची लेअर आहे त्याला क्लिक करून सिम्पली आपल्या ब्लेंडिंगवरती क्लिक करून सगळ्यात शेवटला मास्कच्या ऑप्शनवरती येऊन आपल्याला मास्कवरती क्लिक करून अशा प्रकारे इथं मास्क ऑप्शन ॲड करून घ्यायचं आहे. आता आपल्याला पुन्हा 3.24च्या बीटला येऊन प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथं आपल्याला डेमो इमेजेस बघायला मिळतील. तुम्ही तुमचे कोणते इमेजेस ॲड करू शकता. सिम्पली आपल्याला एक कोणतेही इमेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला याची लेंथ 12.27 सेकंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला याच्या समोर लॉंग प्रेस करून सगळ्यात बॅकग्राऊंडला इथं हे इमेज घेऊन यायचं आहे. पुन्हा आपल्याला इमेजला क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरला क्लिक करायचं आहे. 3 नंबरच्या ऑप्शनवर सिम्पली आपल्याला त्याची साईज कमी करून घ्यायचं आहे आणि सिम्पली आपल्याला बघायला मिळेल की आपण जो काय सगळ्यात पहिल्या इमेजला म्हणजे सगळ्यात पहिल्या लेअरला आपण ब्लेंडिंग दिलेली होती त्याच्या मागे आपल्याला इमेज गेलेलं दिसून येईल. इथं आपल्याला अशा प्रकारे हे इमेज ॲडजस्ट करायचं आहे. तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, आपली ही लेअर आणि आत्ता ॲड केलेलं इमेज सिलेक्ट करून या वरच्या ऑप्शन क्लिक करून एक ग्रुप क्रिएट करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला रेक्टँगल 2च्या लेअरला येऊन सेम प्रोसेस करत प्लस चिन्हावर क्लिक करून पुढचा इमेज ॲड करून याची लेंथ 27 सेकंड 12.27 सेकंडपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला या लेअरसमोर लॉंग प्रेस करून त्या ग्रुपच्या खालीही लेअर घेऊन यायचं आहे आणि पुन्हा लेअरला क्लिक करून ब्लेंडिंगवरती येऊन सिम्पली आपल्याला मास्कची ब्लेंडिंग देऊन अशा प्रकारे द्यायचं आहे. नंतर आपल्याला याची ॲडजस्टमेंट अशा प्रकारे करून घ्यायचं आहे की ह्या बरोबर हे जे काय आपला शेप आहे त्यामध्ये आपल्याला आपला फोटो इथे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. इथं आपलं ही ॲडजस्टमेंट झालेलं आहे. आता पुन्हा ती इमेज आणि ती लेअर सिलेक्ट करून आपल्याला पुन्हा याचा ग्रुप क्रिएट करून घ्यायचा आहे.
आणि सिम्पली आपल्याला 7.27 सेकंडचा बीट लावून अजून एक आपली इमेज ॲड करून याची लेंथ 12.27पर्यंत ठेवायचं आहे. आणि सिम्पली आपल्याला शेवटच्या लेअरला क्लिअर करून ब्लेंडिंगवरती क्लिक करून मास्क ब्लेंडिंग ॲड करून सिम्पली आपल्याला इमेज समोर लॉंग प्रेस करून खाली घेऊन यायचं आहे. आणि पुन्हा आपल्याला इमेजला क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरवरती यायचं, साईज कमी करून घ्यायचं आहे. आणि इथं आपल्याला हे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. असं आपण सगळे इमेज इथं ॲडजस्ट करून घेतलेले आहेत. तर हा आपला पहिला ग्रुप येतो. आता पुन्हा आपल्याला सिम्पली लेअरला क्लिक करून इमेजला क्लिक करून लॉंग प्रेस करून आपल्याला इथं ग्रुप क्रिएट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला सगळ्यात सुरुवातीला येऊन प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आता आपल्याला कोणतीही एक इमेज ॲड करून त्याला आपल्याला 3 डॉटला क्लिक करून कंपोजिशन एरिया म्हणजे फिल कंपोजिशन एरियाला क्लिक करायचं आहे. याची आपल्याला ऑटोमॅटिक फुल स्क्रीन झालेलं दिसून येईल. आता ब्लेंडिंगवरती क्लिक करून सिम्पली आपली जी काही ऑपोसिट आहे तिथं आपल्याला 20% करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला सिम्पली पुढं जायचं आहे आणि 12.27 सेकंदापर्यंत याची लेंथ आपल्याला सिम्पली इथं वाढवून घ्यायचं आहे. आता पुन्हा सुरुवातीला येऊन समोर लॉंग प्रेस करून आपल्याला सगळ्यात बॅकग्राऊंडला आपल्याला हे इमेज घेऊन यायचं आहे. आपली सगळ्यात खाली सॉन्गची लेअर त्याच्यावरती आपल्याला हे इमेज घेऊन यायचं आहे. आता आपल्याला ह्या ग्रुप 1ला क्लिक करून बॉर्डर आणि शॅडोला क्लिक करायचं आहे. ॲड बॉर्डरला क्लिक करून अशा प्रकारे व्हाईट कलर सिलेक्ट करून साईज थोडीशी आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला ग्रुप 2वरती येऊन सेम बॉर्डर ॲड करून घ्यायचं आहे आणि साईज थोडीशी आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. असं आपल्याला 3 ग्रुपला इथं बॉर्डर ॲड करून घ्यायचं आहे. इथं आपण बॉर्डर ॲड केलेले आहे. आता आपल्याला सिम्पली ॲनिमेशन द्यायचं आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिल्या ग्रुपवरती येऊन सिम्पली आपल्याला मूव अँड ट्रान्सफरला क्लिक करून 3 नंबरच्या ऑप्शनला यायचं आहे. पहिल्या ऑप्शनला येऊन सिम्पली आपल्याला प्लस चिन्हावरती क्लिक करून इथं आपल्याला एक की फ्रेम द्यायचं आहे. सिम्पली आपल्याला की फ्रेमला ॲड करून सिम्पली ॲरोवरती क्लिक करून पुढच्या बीटला येऊन इथे एक की फ्रेम ॲड करायचा आहे. असं आपल्याला एक स्पेस बघायला मिळेल. आता आपल्याला सिम्पली पहिल्या की फ्रेमवरती येऊन सगळ्यात वरती आपल्याला हे इमेज स्क्रोल करून घ्यायचं आहे. थोडंसं पुढे येऊन सिम्पली आपल्याला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि या जे आपले दोन्ही पॉईंट्स आहेत त्या थोडंसं आपल्याला वरती अशा प्रकारे हे खेचून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला एक स्पेशली ते ॲनिमेशन क्रिएट झालेलं दिसून येईल. आता सिम्पली आपल्याला हे इमेज आपलं ॲनिमेशन क्रिएट केलेलं आहे. सिम्पली आपल्याला 4.28 सेकंडच्या म्हणजे पुढच्या ग्रुपवरती येऊन सेम आपल्याला ग्रुप अँड मूव अँड ट्रान्सफरला क्लिक करून की फ्रेम ॲड करून सिम्पली पुढच्या बीटला जाऊन अजून एक की फ्रेम ॲड करून घ्यायचं आहे. आणि पहिल्या की फ्रेमला येऊन सिम्पली आपल्याला हे इमेज वरती स्क्रोल करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं आपल्याला पुढे येऊन या ऑप्शनला क्लिक करून दोन्ही पॉईंट आपल्याला इथं वरती खेचून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे इथे हे प्रोसिजर होऊन जाईल. आता आपल्याला ग्रुप 3ला येऊन सिम्पली सेम प्रोसेस करत बीट ॲड करून पहिल्या की फ्रेमला येऊन सिम्पली आपल्याला इथंही ही वरती इमेज स्क्रोल करून घ्यायचं आहे. थोडंसं पुढे येऊन सिम्पली आपल्याला हे दोन्ही पॉईंट्स वरती घेऊन यायचं. म्हणजे आपल्याला बघायला मिळेल की आपले तिन्ही जे काही आपले ग्रुप्स आहेत त्याला आपलं एक स्पेशल ॲनिमेशन क्रिएट झालेलं आहे. आता आपल्याला सिम्पली 10.10 सेकंदाच्या बीटला येऊन पुन्हा प्लस चिन्हावर क्लिक करायचं, एक शेप ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मूव अँड ट्रान्सफरला क्लिक करून ते शेप खाली घेऊन यायचं आहे. थोडी साईड आपल्याला वाढवून घ्यायचं आहे आणि पुन्हा खालच्या ऑप्शनला क्लिक करून खालच्या आपल्याला लेंथ थोडी अशा प्रकारे इथं लाईट साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे. इथं आपण हे स्क्रोल करून घेतलेलं आहे. आता आपल्याला सिम्पली मूव अँड ट्रान्सफरला क्लिक करून इथं आपल्याला अशा प्रकारे हे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि याची लेंथ आपल्याला 12.27 सेकंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. आता सिम्पली आपल्याला 10.10 सेकंडच्या बीटला येऊन प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आता आपल्याला पुढचं इमेज ॲड करून अशा प्रकारे याची लेंथ 12.27 सेकंदापर्यंत करून घ्यायचं आहे. आता जी काय आपण शेपची लेअर ॲड केलेली आहे त्या लेअरला क्लिक करून सिम्पली आपल्याला ब्लेंडिंगवरती क्लिक करून सेम आपल्याला मास्कची लेअर इथं मास्कची ब्लेंडिंग ॲड करून घ्यायचं आहे. आता आपल्याला समोर लॉंग प्रेस करून सगळ्यात म्हणजे त्या लेअरच्या खाली हे इमेज घेऊन यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला अशा प्रकारे ते इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तो जो काय आपला शेप आहे बरोबर आपल्याला शेपमध्ये इमेज दिसलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला इथे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला इमेज इथे लॉंग प्रेस करून आपल्याला लेअर पर सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला ग्रुप एक क्रिएट करून पुन्हा ग्रुपला क्लिक करायचं आहे आणि बॉर्डर आणि शॅडोला क्लिक करून ॲड बॉर्डरवरती क्लिक करून अशा प्रकारे इथे बॉर्डर ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघायला मिळेल की इथं आपण हे सेट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला सिम्पली मूव अँड ट्रान्सफरला येऊन एक की फ्रेम ॲड करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्या पुढच्या बीटला येऊन सिम्पली अजून एक की फ्रेम ॲड करून परत पहिल्या की फ्रेमवरती यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला इमेज खाली स्क्रॉल करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पुढे येऊन सिम्पली आपल्याला हे दोन्ही पॉईंट्स इथं वरती अशा प्रकारे या डिस्टन्सला आपल्याला हे खेचून घ्यायचं आहे. इथे आपले सगळे ॲनिमेशन्स क्रिएट झालेले आहेत. आता आपल्याला 12.27 सेकंडच्या बीटला प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि पुढचे इमेजेस ॲड करून अशा प्रकारे आपल्याला इमेजची इथे ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे आणि यांची लेंथ आपल्याला पुढच्या बीटला जाऊन कट करून घ्यायचं आहे. म्हणजे जो काय आपला 2 बीट्स आहेत त्या 2 बीटच्या मध्ये आपल्याला इमेज ॲड करून एक्स्ट्रा पार्ट आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला बरोबर इथे इमेज फुल स्क्रीन करून ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. मग तुमचे इमेजेस ॲड करून आपल्याला अशा प्रकारे तुम्ही एडिटिंग हे करू शकता. इथं आपण सगळे इमेजेस ॲड केलेले आहेत. आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे पुन्हा आपल्याला इमेजला क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरला क्लिक करायचं आहे. की फ्रेम ॲड करून पुन्हा आपल्याला त्याच्या शेवटला येऊन की फ्रेम ॲड करायचं आहे आणि पहिले की फ्रेमला येऊन सिम्पली आपल्याला अशा प्रकारे 3 नंबरच्या आपल्याला इथं आपल्याला अशा प्रकारे 3 नंबरच्या आयकॉनला एक की फ्रेम ॲड करून पुन्हा एक की फ्रेम ॲड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला साईज थोडीशी वाढवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्या साईज वाढलेली दिसून येईल. आपल्याला अशा प्रकारे ते ॲनिमेशन क्रिएट करून घ्यायचं आहे. पुन्हा पुढच्या इमेजला क्लिक करून सिम्पली आपल्याला मूव अँड ट्रान्सफरला क्लिक करून तिसऱ्या ऑप्शनला यायचं आहे. पुन्हा एक की फ्रेम ॲड करून त्याच्या पुढे एक की फ्रेम ॲड करायचं आहे
पहिले की फ्रेम लावून सिम्पली आपल्याला याची साईज पुन्हा वाढवून घ्यायचं आहे. आपल्याला ॲनिमेशन दिसून येईल. पुन्हा आपल्याला पुढच्या इमेजला अशा प्रकारे सेम ॲनिमेशन क्रिएट करून घ्यायचं आहे. आपण ॲनिमेशन क्रिएट करून घेऊया. तोपर्यंत व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा. तर इथे आपण सगळे ॲनिमेशन्स इथे क्रिएट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, आपल्याला 12.27 सेकंडच्या बीटला येऊन प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आपल्याला मटेरियलच्या फाईलमध्ये एक स्पेशल ग्रुप व्हिडिओ बघायला मिळेल. तो सिम्पली आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. आपल्याला सिम्पली व्हिडिओला क्लिक करून ब्लेंडिंगवरती क्लिक करायचं आहे. लायटनला क्लिक करून स्क्रीनला क्लिक करायचं आहे. इथून सिम्पली आपल्याला पुढच्या बीटला जाण्याची लेंथ कट करून घ्यायचं आहे. आपल्याला लेअरच्या ऑप्शनवर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला सिम्पली पुढच्या बीटला येऊन ही लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे. त्याच्या पुढच्या बीटला आपल्याला हे लेअर पेस्ट करायचं आहे. म्हणजे आपल्याला आपल्या सगळ्या बीटला हे लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे 12.27च्या पुढे फक्त आपल्याला ही लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे. इथं आपलं लेअर पेस्ट झालेलं आहे. आता आपल्याला सगळ्यात खाली स्क्रॉल करून बघायला मिळेल की इथं आपली एक इमेज आणि रेक्टँगलची लेअर आपल्याला 12.27 सेकंडच्या बीटला दिसून येईल. आपल्याला काय करायचं की रेक्टँगल वनच्या लेअर समोर लांब प्रेस करून आपल्याला सगळ्यात वरती ही लेअर घेऊन यायचं आहे. म्हणजे जेवढे काय आपले ग्रुप्स आहेत सगळ्याच्या वरती आपल्याला हे लेअर समोर घेऊन यायचं आहे. पुन्हा आपल्याला इमेजच्या लेअरला क्लिक करून सगळ्यात वरती रेक्टँगलच्याही वरती आपल्याला हे घेऊन यायचं आहे. म्हणजे आपल्याला हे PNG वरती यायला दिसून येईल. तर आजचा आपला व्हिडिओ इथे क्रिएट झालेला आहे. आता आपल्याला सिम्पली व्हिडिओला सेव्ह करायचा आहे. तर हा जो आपला वरचा ॲरोचा ऑप्शन आहे त्याच्यावर सिम्पली आपल्याला क्लिक करून एक्सपोर्टला क्लिक करायचा आहे. म्हणजे आजचा व्हिडिओ एचडीमध्ये गॅलरी सेव्ह होऊन जाईल. तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो मला इंस्टावरती फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि व्हॉट्सअप आणि टेलिग्रामची ग्रुपही जॉईन करून घ्या. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.